नमस्कार, मी वास्तुआचार्य भावना धांडे. आज मुख्य व्हिडिओ तयार करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयाबद्दल काही माहिती सांगायची होती. हे शुभमुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. अक्षय म्हणजे काय? तर कधीही न संपणारं. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं घेऊ शकतो, प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवहार करू शकतो. एखाद्या ज्याला म्हणतोय ना की दोन लोकांमध्ये जी डंडील होते ती ह्या दिवशी आपण नक्की करू शकतो. ह्या दिवशी मुहूर्त बघण्याचा गरज नसतो. हा एक ऑस्पिशियस मुहूर्त आहे की जिथे लग्न करताना सुद्धा मुहूर्त प्रत्येक वेळेस बघितला जातो. ह्यावेळेस लग्न करताना सुद्धा हा मुहूर्त बघितला जात नाही लग्नाचा. तुम्ही ह्यावेळेस नवीन प्रॉपर्टी परचेस करू शकता. नवीन घर बांधताना नवीन घराची नीव टाकू शकता. तुम्हाला जनरली अक्षय तृतीयाला एक छानसा उपाय म्हणजे तुम्हाला औषधं जर लागत नसेल तर ह्या दिवशी तुम्ही तुमच्या गोळ्या जे मेडिसिन्स आहे ते मेडिसिन शिवकुंडीला स्पर्श करून आणि रिक्वेस्ट करून देवाला की ह्या गोळ्या मला लागू दे असं जरी म्हटलं तरीसुद्धा त्या गोळ्या तुमच्या बॉडीला इफेक्ट करायला लागतात. ऐकायला थोडं वेगळं आहे पण उपाय खूप कारगर आहे. दुसरं म्हणजे बरेच जण म्हणतात की माझ्याकडे लक्ष्मी टिकत नाही, काय करायचं अशा वेळेस? तर लक्ष्मी का टिकत नाही ह्या मागची काही कारणं असते. तुम्ही खर्च किती करता ह्यावर पण आहे. तो थोडा कंट्रोल केला की लक्ष्मी बरोबर टिकते. तरीसुद्धा ज्यांना असं वाटतंय की लक्ष्मी आपल्याकडे राहत नाही आहे तर त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीम या मंत्राचा जप करावा. श्रीम हे महालक्ष्मीचं बीज मंत्र आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पण जप करता येतो. म्हणतात की लक्ष्मीला जर स्थिर ठेवायचं असेल तर विष्णूची पूजा करावी म्हणजे लक्ष्मी ती आपल्या घरी व्यवस्थित स्थिर राहते. तिसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेला तुम्ही एक स्फटिकचं किंवा ब्रासचं पितळी असं असलेलं श्रीयंत्र आणा घरी. त्याला स्थापित करा. त्याचं कुंकुमार्चन करा. कुंकुमार्चन म्हणजे काय? तर घरी आणायचं आहे. एक तांब्याच्या प्लेटमध्ये एक व्हाईट कलरचा रेड कलरचा छोटंसं कापड त्यावर ठेवायचं आहे. त्या कापडावर तुम्ही आणलेलं श्रीयंत्र जे स्फटिकाचं असू शकतं किंवा ते ज्याला आपण म्हणतो आहे की पितळेचं पण असू शकतं. ते श्रीयंत्र त्यावर ठेवायचं. बाजूला कुंकुमची प्लेट ठेवायची की ज्याच्यामध्ये कुंकू असेल आणि आपले हे दोन असतात बोटं. ह्या दोन बोटांनी ते कुंकुम उचलायचं आणि श्रीम म्हणता म्हणता त्या श्रीयंत्रावर सोडायचं. असं 108 वेळा करायचं. 108 वेळा ज्यावेळेस तुम्ही ह्या मंत्राचा जप करून ते कुंकुम श्रीयंत्रावर सोडता ते तसंच राहू द्यायचं आणि 11 तारखेला सकाळी ते आंघोळ झाल्यानंतर उचलायचं. श्रीयंत्र बाजूला ठेवायचं. जे पण कुंकुम त्या श्रीयंत्रावर पडलेलं आहे ते सगळं झटकून घ्यायचं त्याच कापडावर आणि रेड कलरच्या कापडावर जे पण कुंकुम सगळं गोळा आहे ते सगळं गोळा करायचं आणि एका डबीमध्ये ठेवायचं. ते डबीमध्ये ठेवलं की ते रोज आपण थोडं कुंकुम कुठेही किंवा असं एक सवय लावायची की सकाळी बाहेर जाताना आपण ते कुंकुम नेहमी आपल्या कपाळाला लावायचं. त्याचा पण खूप चांगला इफेक्ट होतो आणि नेहमीच आपल्याकडे लक्ष्मीची कमी नाही राहत. आता आपण पितरांबद्दल बोलूया. ह्या दिवशी बरेचसे लोक पितरांना पितरांचं पान पण टाकतात. पितरांचं पान टाकतातच पण ती पान टाकायची वेळ किंवा जेवायला वाढायची वेळ ही 12 ते 1ची असते. ती अगोदर पण राहत नाही आणि नंतर पण नाही. बऱ्याचशा लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की आम्ही 2ला जाऊ मार्केटला सगळं घेऊन येऊ मग सगळं तयार करू आणि संध्याकाळी 5ला आपण जेवायला घालू. तसं काही नसतं. आपल्याला
पितरांचा आशीर्वाद पण तेवढाच गरजेचा असतो. पितरांना आपण वर्षातून 2 वेळा जेवायला तरी घालतोच. एक अक्षय तृतीयेला आणि एक त्यांच्या तिथीवर. त्यांना खूपच जनरली उपाय सांगायचा म्हटलं तर सकाळी उठल्यावर ज्यांना पितृदोषाचा त्रास असेल त्यांनी सकाळी उठून उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं किंवा पाण्याने किंवा उंबरठ्यावर पाणी टाकायचं. ते पुसू नका, ते ॲटोमॅटिकच. पाणी टाकण्यापेक्षा थोडं शिंपडलं तरी पण भरपूर चांगलं आहे. त्याच्याने ती आपली पित्र तृप्त होतात. दुसरं म्हटलं तर खूपच जर पितृदोषाचा त्रास असेल तर पंडित आपल्याला नेहमीच त्र्यंबकेश्वरला पूजा करायला सांगतात. पण ज्यांना तीव्र पितृदोष असतो त्यांना त्र्यंबकेश्वरला केलेल्या पूजेचा पण उपयोग होत नाही. त्यावेळेस त्यांनी बुधगयाला जाऊन पूजा करू शकतात. आपल्याला पाहिजे असेल तर पितरांची पण पूजा ही 21 पिढ्यांची पूजा ही बुधगयाला होते आणि 4 पिढ्यांची पूजा ही त्र्यंबकेश्वरला होते. आपण जनरली हा विचार करतो की पितरांची गरज कशाला असतो, यांना जेवायला का घालायचं. आपल्याला जसं जेवल्यानंतर ऊर्जेची गरज असते तशी त्यांनासुद्धा गरज असते. ते कशा प्रकारे खातात तर आपण दिलेल्या आपण जे ताट वाढलेलं असतं त्या ताटामध्ये सुगंधित पदार्थ असतात ज्याचा अगदी सुगंध खूप सुंदर येतो. जसं उडीद वडे, वड्याचा हा प्रकार आपण ठेवतोच नेहमी ताटामध्ये, त्यातून निघणारा सुगंध. खीर असते, खिरीचा सुगंध, आपण विलायची पूड वगैरे टाकून ती खीर करत असतो, त्याचा एक सुगंध येतो. भातावर तूप टाकतो, तुपाचा एक सुगंध असतो. ह्या सुगंधांनी ते जेवण करतात आणि ते तृप्त होतात. पण जेवण झाल्यानंतर नेहमीच त्यांना पाणी पण द्या. बरेचसे लोक जेवायला देतात आणि पाणीच ठेवायचं समोर विसरून जातात. हा सगळा त्यांना जेवायला दिल्यानंतर त्यांना नक्कीच स्वतः आशीर्वाद मागा, कारण की त्यांचा आशीर्वाद फार गरजेचा असतो. आपल्याला वाटतं की देवाचा आणि गुरूंचाच आशीर्वाद आपल्यासाठी खूप मोलाचा असतो, असं काही नसते. ज्याप्रमाणे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद गरजेचा असतो, देवाचा आशीर्वाद गरजेचा असतो, तसंच आपल्या कार्यामध्ये आपली वृद्धी होण्यासाठी, आपण सेटल होण्यासाठी, आपलं रिलेशनशिप चांगलं राहण्यासाठी आपल्याला पितरांच्या आशीर्वादाची फार गरज असते. ज्यांना पितरांचा आशीर्वाद मिळत नाही किंवा ज्यांना पितृदोष असतो त्यांना त्यांच्या घरात जनरली तुम्ही बघाल की रिलेशनशिप चांगलं नसते. एक वास्तुनुसार बघायचं म्हटलं तर साऊथ वेस्ट ही दिशा राहूचीच म्हणजे पितरांचीच असते. आपल्याला ज्यावेळेस पितरांचा आशीर्वाद मिळत नाही त्यावेळेस त्या घरी नेहमी वंशवृद्धी होत नाही. दुसरं, आपले रिलेशनशिप डिस्टर्ब असतात. भावाभावांचं पटत नाही, आईवडिलांचं मुलाचं पटत नाही, हा नेहमी प्रॉब्लेम असतो. हा असा प्रॉब्लेम होऊ नये, सेटलमेंट राहत नाही, त्यांच्या घरी विवाह होत नाही. बरेचशे मुलांचे विवाह होत नाही. बघा, ज्यांच्या घरी भरपूर मुलं असतात किंवा मुली असतात असेल तरीसुद्धा कधी कधी लहान भावाचं लग्न होऊन जातं पण मोठ्याचं होत नाही. त्यावेळेस आपली कुंडली चेक करा. पितृदोष असेल तर नक्कीच दाखवा पंडितला, ते काय सांगतात त्यांचं मार्गदर्शन घ्या. लोकांना असं वाटतं की पितृचा आशीर्वाद आपल्याला का असावा, हा बरेचशा लोकांचा प्रश्न असतो. पितरांच्या आशीर्वादाने आपले रिलेशनशिप खूप चांगले होतात. आपल्याला एक सेटलमेंट असते, आपल्या करिअरला एक दिशा मिळते. आशीर्वाद देवाचा असावाच, गुरूंचा पण असावा, पण तरीसुद्धा पितरांचा आशीर्वाद हा तेवढाच गरजेचा असतो. बरेचसे लोक जिवंत असताना म्हणतात की नाही, मुलाला पण म्हणतात की नाही, तू जिवंत असताना मला जेवढं खाऊ घालायचं असेल ना तेवढं घाल, नंतर नाही खाऊ घातलं तरी चालेल. पण ते ज्यावेळेस बोलतात त्यांना मृत्यूनंतरची कल्पना नसते की काय होते. हे सगळं गरुड पुराणामध्ये दिलेलं आहे. कारण की आपण जर त्यांना जेवायला घातलं नाही तर त्यांना ऊर्जा कशी मिळेल. त्यांच्या ऊर्जेसाठी म्हणून आपण त्यांना जेवायला घालतो. त्यांच्यात यातना कमी होण्यासाठी म्हणून आपण त्यांना जेवायला घालतो.
तर नक्कीच मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळलं असेल. जर पितृदोषाचा खूपच त्रास होत असेल तर दर अमावस्याला तुम्ही त्यांच्या नावाने ताट तयार करायचं आहे आणि ताट तयार करून त्यामध्ये सगळे पदार्थ ठेवायचे आणि उडीद डाळीचा वडा हा नक्कीच ठेवायचा आहे. पण ह्यावेळेस दर अमावस्याला केलेलं हे जेवण त्यांच्या नावाने ताट ते तुम्ही घरी ठेवायचं नाही आहे. घरी त्यांना नैवेद्य दाखवायचा नाही आहे तो. जसं आपण अक्षय तृतीयेला ताट तयार केलं त्यांच्यासाठी आणि आपण घरीच त्यांना ताट दाखवलेलं आहे, कारण ती त्यांची तिथी आहे, त्यांचा तो मुहूर्त आहे, म्हणून आपण ते घरी देतो आहे. पण दर अमावस्याला आपण पितरांच्या नावाने ज्यावेळेस ताट त्यांचं तयार करतो त्यावेळेस काय होतं की त्यांना ते ताट घरी दाखवू नका नैवेद्य म्हणून. पार्किंगला गेल्यानंतर रोड चालू होतो किंवा एखादी मोकळी जागा असते, तिथे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही ते पत्रावळी ठेवायची आहे. त्यांचं नाव घ्यायचं आहे, त्यांना नाव घेऊन त्यांना ते जेवण द्यायचं आहे. पण आपण ज्यावेळेस देवाला पाणी फिरवतो आहे तर ते पाणी आपण क्लॉकवाईज फिरवतो आहे, बरोबर आहे. त्यावेळेस अमावस्याला दिलेलं जे आहे तुम्ही पितरांना जेवण दक्षिण दिशेला तोंड करून ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीवर ठेवता, जमिनीवर ते पत्रावळी ठेवता, त्यावेळेस तिथे चंदनाचा दिवा लावा. त्यांचं नाव घ्या पितरांचं, त्यांना रिक्वेस्ट करा जेवायला, त्यांना आशीर्वाद मागा आणि त्यांना प्यायला पाणी तिथे ठेवा. पाणी फिरवताना पत्रावळीमध्ये क्लॉकवाईज न फिरवता, पितरांसाठी आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो. अक्षय तृतीयेला जे पाणी फिरवलं जातं ते क्लॉकवाईज फिरवायचं. आणि दर अमावस्याला आपण जर करायचं, दर अमावस्याला आपण जर त्यांच्या ताटाला पाणी फिरवायचं हे म्हटलं तर ते उलट दिशेने फिरवायचं. अमावस्याचा उपाय मी हा का सांगितला आहे, कारण की काही लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये पितृ त्रास देत असतात. असे बरेचसे केसेस असतात जे आम्ही वास्तूमध्ये जाऊन बघतो की त्यांना खूप त्रास होतो आणि ज्याला त्रास होतो त्यालाच माहिती असतं. ज्यांना होत नाही तो व्यक्ती नुसता हसतो. हा व्हिडिओ पाहून पण काही लोक हसत असेल, पण ज्यांना त्रास होतो ना ते नक्कीच ह्या गोष्टीशी रिलेट करत असतील. आता घरी हा त्रास जर होत असेल तर वास्तूमध्ये कोणती दिशा बघायची, तर साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टमध्ये एक तर तुमचं सेप्टिक टँक असेल, एकतर साऊथ वेस्ट तुमची खूप कमी असेल उंचीला, हाईटला. साऊथ म्हणतात जी दिशा, साऊथ ते वेस्ट ही दिशा तुमची हाईटला खूप कमी असेल, ती थोडी उंच ठेवायची इतर दिशांपेक्षा. तिथे सेप्टिक टँक असेल, तिथे बोरवेल असेल, तिथे विहीर असेल, गड्डा असेल कोणत्या प्रकारचा, बरोबर आहे. अशा प्रकारचे बरेचशा अँटी ऑब्जेक्ट, अँटी एलिमेंट तिथे काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असू शकतात. त्यामुळे तिथले तत्व, तिथले व्हायब्रेशन हे निगेटिव्ह होऊन जातात आणि आपल्याला सपोर्ट करत नाही स्टॅबिलिटीसाठी. अशा प्रकारे मला थोडंफार तुम्हाला माहिती सांगायची होती. लक्ष्मीचा उपाय तर ह्या दिवशी सगळेच करतात, पण पितरांचा फार कमी लोक करतात. जे मी तुम्हाला उपाय सांगितले ते नक्कीच तुम्ही ते उपाय करा. जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या ह्या नवीन ओपन केलेल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.